तर पुणे पोलीस आयुक्तालयात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दाखल झालेले आहेत। पुणे अपघात प्रकरणानं आता त्याच्या तपासानं गती घेतलेली आहे। पुणे पोलीस आयुक्तांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केलेल्या होत्या। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोन करून सूचना दिल्या आणि आता स्वतः गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत। पुणे अपघात प्रकरण नेमकं कसं घडलं तर जी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघत आहोत, अल्पवयीन मुलांना ज्या ठिकाणी पबमध्ये दारू पाजली गेली त्या पबवरती सुद्धा आता कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। पुणे पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झालेले आहेत। नेमक्या काय सूचना उपमुख्यमंत्र्यांना दिल्या जातात हे बघणं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल। या प्रकरणाचा आता पोलीस तपास केला जातोय आणि त्या तपासानं सुद्धा गती घेतलेली आहे। हे दोन्ही पब सील करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपींना सत्र न्यायालयासमोर उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नये आणि राजकीय हस्तक्षेप झाला तर त्याला न जुमानता कठोर कारवाई व्हावी असा सूर अनेकांकडून उमटला आणि अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून त्या संदर्भात सूचना देखील केल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला आणि कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। तसेच निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिले। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे पुणे पोलीस मुख्यालयात पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे इथून पुढे आता या प्रकरणामध्ये ते नेमके काय निर्देश देत आहेत, कोणती पावलं तातडीने उचलण्यासाठी सांगतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। फडणवीस अचानकपणे पुणे पोलीस मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता गृहमंत्री फडणवीस पुण्याच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेत आणि या सगळ्या प्रकरणाचा ते आढावा घेत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये वेदांत अग्रवाल याला जामीन मिळाल्यानंतर आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांवर देखील आरोप झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस आता पुणे पोलीस मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस आयुक्तांसोबत फडणवीसांची सध्या बैठक सुरू आहे। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले आणि आता ते काय सूचना देत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। पुणे अपघातात ही या संपूर्ण प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। पुणे पोलिसांवर आरोप झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस स्वतःच पुणे पोलीस मुख्यालयामध्ये दाखल झालेत। या हिट अँड रन प्रकरणामध्ये एकूणच पुणे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय उपस्थित करण्यात आलेला होता। वेदांत अग्रवाल याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर खाऊ घातला असा आरोप संजय राऊतांनी देखील केला होता। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि पोलीस आयुक्तांसोबत आता सध्या त्यांची बैठक सुरू आहे। या सगळ्या केस संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः यामध्ये जातीनं लक्ष घालून आहेत। त्याचबरोबर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच पुणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि आता त्यांना कोर्टात देखील हजर केलं जात आहे। कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे मालक आणि मॅनेजर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांनाही आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। त्यातच आता पुणे पोलीस मुख्यालयामध्ये स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत। पुणे हिट अँड रन केसमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या। पुण्यातला बिल्डर विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा पोर्शे कार चालवत होता। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आता पोलीस आयुक्तांना काही सूचनाही देत आहेत।